नमस्कार शेतकरी मित्रांनो, प्रधानमंत्री फसल विमा योजनेअंतर्गत पूरक अनुदान आपल्या शेतकऱ्यांना आता वितरित करण्याचे आदेश हे निर्गमित करण्यात आलेले आहे। त्यामुळे कोणत्या शेतकऱ्यांना पीक विमा काढलेल्या शेतकऱ्यांना ही अनुदान रक्कम हे मिळणार आहे याचा अध्यादेश हा 29 तारखेला काढण्यात आलेला आहे। 29 जानेवारी 2024ला हा शासन निर्देश निर्गमित करण्यात आलेला आहे। त्यामुळे कोणत्या शेतकऱ्यांना अनुदान मिळणार आहे त्या संदर्भात संपूर्ण GR हा निघालेला आहे। त्या संदर्भात आपण माहिती आपल्याला देणार आहोत। तर शेतकरी मित्रांनो, संपूर्ण GR हा तुम्हाला वाचून दाखवतो, तर लक्षपूर्वक ऐका आणि या चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा, सबस्क्राइब करा, शेअर करा। शेतकरी पुत्र असाल तर शेतकऱ्यांसाठी हा व्हिडिओ महत्त्वाचा आहे। त्यामुळे सर्व शेतकरी बांधवांनी हा व्हिडिओ जेवढा प्रसारित करण्यात येईल, कारण प्रत्येक शेतकरी आजपर्यंत हा व्हिडिओ पोहोचला पाहिजे व त्यांना आपल्या जो काही आपण पिकाचा विमा काढलेला आहे त्यामुळे आपल्याला किती रक्कम ही शासनाकडून मिळणार आहे त्याचा अध्यादेश काढलेला आहे, त्याचा GR काढलेला आहे। त्यामुळे तो संपूर्ण लक्षात घ्यावा। प्रधानमंत्री फसल विमा योजनेअंतर्गत पूरक अनुदान, या योजनेअंतर्गत प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम 2022 हा 2022चा आहे। त्याकरिता 2,93,99,316 इतकी रक्कम विमा कंपनीत वितरित करण्याची मंजुरी देण्याबाबत हा आहे निर्णय। त्यामुळे प्रधानमंत्री फसल विमा योजनेच्या मार्गदर्शक सूचनेनुसार पात्र शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाई निश्चित करण्याची कार्यवाही करण्यात येत असून काही प्रकरणी पीक विमा नुकसान भरपाई अत्यंत कमी प्रमाणात परिगणित होत आहे। म्हणजे काही शेतकऱ्यांना नुकसान भरपाई अत्यंत कमी स्वरूपात देण्यात येत आहे। त्यामुळे अशा प्रकरणामध्ये लाभार्थी शेतकऱ्यांच्या विम्याच्या परताव्यापोटी नुकसान भरपाई रक्कम, म्हणजे शेतकऱ्यांच्या जे काही लाभार्थी शेतकऱ्यांच्या विम्याच्या परताव्यापोटी जे काही रक्कम आहे नुकसान भरपाईची, त्यामध्ये 1000 पेक्षा कमी येत असल्याने, म्हणजे जे काही नुकसान भरपाई होते ते 1000 रुपयापेक्षा जर कमी मिळत असेल तर अशा शेतकऱ्यांना 1000 पेक्षा कमी येत असल्याने किमान रक्कम 1000 रुपये अदा करण्यासंदर्भात निर्णय घेण्यात आला असून सदर योजनेसंदर्भातील अंमलबजावणी कार्यपद्धती आणि अटी व शर्ती विहित करण्यात आलेल्या आहे असा आदेश काढण्यात आलेला आहे। तर या संदर्भात मागणी केल्यानुसार प्रधानमंत्री फसल विमा योजनेअंतर्गत पूरक अनुदान, म्हणजे हे या GRचं नाव आहे प्रधानमंत्री फसल विमा योजनेअंतर्गत पूरक अनुदान। योजनेअंतर्गत प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम 2022, लक्षात घ्या 2022चा हे भानगड आहे। आता चालू आहे 2024, म्हणजे याले झाले 2 वर्ष। तुम्हाला वाटतं 2023 आहे, 2023चं नाही, हे गत वर्षीचं काम आहे। 2000 खरीप हंगाम 2022 करिता 2,93,99,316 रुपये इतकी रक्कम वितरित करण्याची बाब शासनाच्या विचारधारेने होती। शासन निर्णय बघा, शासन निर्णय प्रधानमंत्री फसल विमा योजनेअंतर्गत अनुदान, पूरक अनुदान, या योजनेअंतर्गत कृषी आयुक्तालयाने संदर्भ क्रमांक 4 येथील दिनांक 19 जानेवारी 2024च्या पत्रान्वये प्रस्तावित केल्यानुसार प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम 2022 करिता क्रमांक 6 मध्ये एकूण 2,93,99,316 रुपये इतकी रक्कम खालील प्रमाणे शासनाची मान्यता देण्यात येत आहे। तर शेतकरी मित्रांनो, पीक विमा कंपनीचे नाव घ्या लक्षात। तुमच्या जिल्ह्यामध्ये कोणती पीक विमा कंपनी होती त्या संदर्भामध्ये 5 विमा कंपन्यांचे महाराष्ट्रातील नाव दिले। पहिली कंपनी आहे भारतीय कृषी विमा कंपनी लिमिटेड, दुसरी कंपनी आहे ICICI लोबार्ड कंपनी, HDFC इग्रो कंपनी, बजाज अलियन्स, युनायटेड इंडिया, ह्या झाल्या 5 कंपन्या। याच्यामध्ये 1000 रुपयाच्या मर्यादेत नुकसान भरपाई पात्र शेतकऱ्यांची संख्या भारतीय कृषी विमा लिमिटेड कंपनीमध्ये आहे 21,138 शेतकरी आहे। त्यांना वितरित करायचा निधी आहे 8 कोटी आहे 84 लाख। ICI याच्यामध्ये आहे
18,614 शेतकरी HDFC ॲग्रो कंपनी लिमिटेड या इन्शुरन्स कंपनीकडे आहे 19,893 शेतकरी। त्याच्यानंतर बजाज ॲलियन्स कंपनीमध्ये आहे 11,576 शेतकरी। युनायटेड कंपनी आहे याच्याकडे आहे 3,975 म्हणजे एकूण बघा शेतकऱ्यांचा आकडा किती आहे 75,196 फक्त एवढ्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची जी काय अनुदानित रक्कम आहे ती मिळणार आहे फक्त 1,000 रुपये मिळणार आहे। 1,000पेक्षा जास्त ना, कारण शासनाकडे बहुत गरीब शासन आहे, आपल्याला शेतकऱ्यांसाठी देण्यासाठी आकडता हात नेहमीच घेत असतो। तर शेतकरी मित्रांनो हा झाला GR तुम्हाला वाचून दाखवलेला आहे। त्यामुळे शेतकरी बंधूंनो जर आपण पीक विमाचे जे काय आपण पीक विमा जर काढला असेल 2022 खरीप हंगामचा तर त्या शेतकऱ्यांना आपल्या जवळच्या ऑफिसमध्ये जाऊन चेक करून घ्यावे का खरंच आपल्याला 1,000 रुपये अनुदानमध्ये मिळाले नाही मिळाले येत्या 8 ते 10 दिवसामध्ये। कारण आता 29 तारखेला शासन आदेश काढले तर येथून त्याला 15 दिवस लागू शकते, 1 महिना लागू शकते, 2 महिने लागू शकते। कारण कास्तकाराला पैसे द्यायचे, शेतकऱ्याला पैसे द्यायचे आहे, कष्टकऱ्याला पैसे द्यायचे, त्यामुळे याच्याकडे हे प्रोसेस ही स्लो राहते। आता निवडणुकीची पार्श्वभूमी आहे त्यामुळे होऊ शकते यांनी जलद गतीने काम करून शेतकऱ्याच्या खात्यावर 1,000 रुपये निर्गमित करील। तर शेतकरी मित्रांनो व्हिडिओ कसा आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत पोहोचला पाहिजे असा शेअर करावा। धन्यवाद।